पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील विवडवेढे या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश सखाराम भोईर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यास कासा पोलीस ठाण्याला अखेर यश आलं आहे। दिनांक 25 एप्रिल रोजी डहाणू तालुक्यातील खाणीव भोईरपाडा येथील महेश सखाराम भोईर वय वर्ष 26 जे सरपंच नितेश भोईर यांचे लहान भाऊ आहेत, त्याने कासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की त्याचा भाऊ नितेश सखाराम भोईर वय वर्ष 28 हे दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास सोनाळे येथील हुंबाची चढण काठ्याची डोंगरी येथे सोनाळे ते महालक्ष्मी बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डावे बाजूस थोडे अंतरावर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत मिळून आले। नितेशला कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी कोणत्या तरी अज्ञात कारणावरून घटनास्थळी मिळून आलेल्या लाकडी दांडक्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार त्याने दिली होती आणि त्याने दिलेल्या फिर्यादीवरून कासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर 68/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 प्रमाणे दिनांक 25 एप्रिल रोजी 10:53 गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या गुन्ह्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना देण्यात आली। बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे तसेच तपास पथकातील पोलीस अधिकारी यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी नंबर 1 सूरज काळूराम भगली राहणार विवडवेढे महालक्ष्मी तालुका डहाणू जिल्हा पालघर, आरोपी नंबर 2 रुपेश सुभाष डगला राहणार सारणी पाटीलपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर, आरोपी नंबर 3 प्रल्हाद सुरेश पाटकर राहणार संभा पाटकरपाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर, आरोपी नंबर 4 अक्षय सुरजी ठाकरे राहणार आच्छाड खंडीपाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। तर या चौघांची चौकशी केली असता सरपंच नितेश सखाराम भोईर यांना अंतर्गत वादातून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याचं त्यांनी या चौकशीत सांगितलं आहे व हा गुन्हा निष्पन्न झाला आहे। तर या गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यातील आरोपी यांनी कट रचून हा गुन्हा केला असल्याने या गुन्ह्यास भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 61(2) हे कलम वाढवून लावण्यात आले आहे। तर या गुन्ह्यातील अटक आरोपी प्रल्हाद सुरेश पाटकर याच्या विरुद्ध यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे देखील चौकशीत निष्पन्न झाला आहे। तर पोलिसांनी या आरोपींकडून गुन्हा करताना वेळी वापरलेले वाहन व हत्यार जप्त केला आहे। तर या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदार करीत आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।